मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालाय। हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी यासाठी फडणवीस सरकारने जो जी.आर. काढला होता त्या जी.आर.च्या निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। वकील विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती। ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय। न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं असलं तरी हैदराबाद गॅझेट बाबतचं संकट अजूनही टळलेलं नाही। कोर्टाने वकिलाला दुसरा पर्याय सुचवलाय। हा पर्याय नेमका कोणता खुला आहे, कोर्टात नेमकं काय घडलं हेच सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन केलं। लाखोच्या संख्येनं मराठा समाज या आंदोलनात सहभागी झाला होता। या आंदोलनाला मोठं यश मिळालं। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 6 मागण्या मान्य केल्या होत्या। त्यातील सर्वात मोठी मान्य झालेली मागणी होती ती म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करणं। सरकारने जरांगे पाटील यांची ही मागणी मान्य केली आणि हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जी.आर. देखील काढला। मात्र त्यानंतर या जी.आर.ला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। या निर्णयाविरोधात वकील विनीत धोत्रे यांनी याचिका दाखल केली होती। आज या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। मात्र सुनावणीवेळी हायकोर्टाकडून या याचिकेवर सवाल उपस्थित करण्यात आले। ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे झाले असा सवाल यावेळी हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आला। यावर निरीक्षण नोंदवताना कोर्टानं म्हटलंय की ही जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, म्हणजे ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नाही। त्यामुळे शासन निर्णयाने शेड्यूल कास्टमधील कुणीही बाधित झालं नाही। त्यामुळे जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिले जाऊ शकत नाही। त्यामुळे ही जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आणि याचिका फेटाळून लावली।